आप्पे सोबत बनवण्यासाठी आपण एक आगळीवेगळी चटणी बनवूया जी चटपटीत असेल चवीला आणि लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सगळ्यांना नक्कीच आवडेल। आपल्याकडे आलू भुजिया शेव लहान मुलांना खूप आवडते, इवन मोठ्यांना पण सगळ्यांना आवडत असते। त्यासाठी मग चटणी बनवण्याचे साहित्य बघूयात। अर्धा वाटी भुजिया शेव घ्यायची आहे, कोथिंबीर, आलंचे थोडंसं तुकडं, त्याच्यानंतर थोडी जिरे, 4 पाकळ्या लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। आता हिरव्या मिरच्या बाजारामध्ये 2 प्रकारच्या येतात। ह्या ज्या लाईट म्हणजे फिक्कट हिरवा कलर जो आहे तो फिक्की मिरची असते आणि ही जी आहे ती तिखट मिरची आहे। त्यामुळे लहान मुलांसाठी जर बनवायचं झालं तर मग ही फिक्कट हिरवी मिरची घ्यायची आणि मोठ्यांसाठी जर बनवायची झाली तर ही गडद हिरव्या रंगाची मिरची वापरायची। तर मी आता ही माझ्या लहान मुलींसाठी बनवते चटणी, तर त्यासाठी मग मी फिक्की हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चवीनुसार साखर आणि मीठ चवीला। आता हे आपण मिक्सरमधनं छानपैकी ग्राइंड करू आणि कन्सिस्टन्सी ती आपल्यानुसार ॲडजस्ट करू। आप्पे सोबत बनवण्यासाठी आपण एक आगळीवेगळी चटणी बनवूया जी चटपटीत असेल चवीला आणि लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सगळ्यांना नक्कीच आवडेल। आपल्याकडे आलू भुजिया शेव लहान मुलांना खूप आवडते, इवन मोठ्यांना पण सगळ्यांना आवडत असते। त्यासाठी मग चटणी बनवण्याचे साहित्य बघूयात। अर्धा वाटी भुजिया शेव घ्यायची आहे, कोथिंबीर, आलंचे थोडंसं तुकडं, त्याच्यानंतर थोडी जिरे, 4 पाकळ्या लसूण आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। आता हिरव्या मिरच्या बाजारामध्ये 2 प्रकारच्या येतात। ह्या ज्या लाईट म्हणजे फिक्कट हिरवा कलर जो आहे तो फिक्की मिरची असते आणि ही जी आहे ती तिखट मिरची आहे। त्यामुळे लहान मुलांसाठी जर बनवायचं झालं तर मग ही फिक्कट हिरवी मिरची घ्यायची आणि मोठ्यांसाठी जर बनवायची झाली तर ही गडद हिरव्या रंगाची मिरची वापरायची। तर मी आता ही माझ्या लहान मुलींसाठी बनवते चटणी, तर त्यासाठी मग मी फिक्की हिरवी मिरची घेतलेली आहे आणि चवीनुसार साखर आणि मीठ चवीला। आता हे आपण मिक्सरमधनं छानपैकी ग्राइंड करू आणि कन्सिस्टन्सी ती आपल्यानुसार ॲडजस्ट करू।